खास बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित असलेले या ठिकाणी मला बोलण्यासाठी कमीच वेळ आहे, त्यामुळे मी शुभेच्छा देणार आहे. परंतु शुभेच्छा देत असताना माझा मूळ हेतू आहे जो समाजाने लक्षात घेतला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो, परंतु त्या जयंतीचं जे महत्त्व आहे ते समाजापर्यंत खरंच पोहोचलंय का, समाजाने ते स्वीकारलंय का, आणि खरंच कार्यकर्ते जे जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गावात जातात, बोलतात, समाजाच्या परिवर्तनाचा विषय असतो, तर खरंच जयंती झाल्याच्या नंतर पुन्हा त्या गावामध्ये ते जाऊन बाबासाहेबाबद्दल सांगतात का? आपल्या समाजाची दयनीय अवस्था फार बिकट होत चाललेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या गावामध्ये खूप जुनी आहे, होत आहे आणि इथून पुढे चालू राहावं. पण या जयंतीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये जशी जशी आपण जयंती करत आहोत, बाबासाहेबांचे विचार आत्मसात करत आहोत, तर खरंच आमच्या समाजामध्ये किती लोक नोकरीला लागले, किती मुली नोकरीला लागल्या आणि किती लोक शासकीय कर्मचारी म्हणून या जयंतीमध्ये उपस्थित आहेत. हे जयंतीचं खरं आउटपुट आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणं म्हणजे फोटो लावणं, डीजे लावणं, त्याच्या पुढे नाचणं, आणि नाचणं झालं की कोणीतरी आमच्यासारखे येणार, भाषण ठोकून जाणार, बाबासाहेबाबद्दल तुम्हाला सांगणार. पण मला असं तुम्हाला सांगावंसं वाटेल की बाबासाहेब आंबेडकर जगातले एकमेव असे व्यक्ती आहेत की त्यांनी पुस्तकावरती प्रेम केलं, आणि तेच बाबासाहेब एक पुस्तक या देशामध्ये जाळतात. याचं काय कारण आहे? आम्हाला प्रश्न पडले पाहिजे. आम्हाला प्रश्न पडत नाही, आम्ही प्रश्न विचारले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकात आहेत, आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे नाही. लक्षात घ्या, बाबासाहेब जेवढे पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील तेवढे तुम्हाला कार्यकर्त्याच्या भाषणात मिळणार नाहीत. त्याच्यामुळे बाबासाहेबाला जवळ वाचायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र धम्मग्रंथ लिहिलाय, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेबांनी आपल्या सगळ्या 7 पिढ्याची व्यवस्था लिहून ठेवली. पूर्वी शूद्र पूर्वी कोण होते हे ग्रंथ वाचा. या गावामध्ये मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा बघतो काय परिवर्तन झालंय. ही ती चावडी आहे तेव्हापासून मी बघतोय. इथं फार मोठं बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाचनालय असणं गरजेचं आहे, बौद्ध विहार असणं गरजेचं आहे. आपल्या गावातल्या लोकांना, बौद्ध समाजाला प्रश्न पडला पाहिजे, या गावामधलं मंदिर तिकडूनच दिसतं माथ्यावरून, मग बौद्ध विहाराचं शिखर कुठं आहे हे आम्ही शोधलं पाहिजे. आमच्या मुलाच्या शिक्षणाची स्तर काय आहे, मुलं कुठल्या स्टेपला शिकतात, आमचे मुली किती आहेत की त्या शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत, हे आम्हाला शोधणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही शिकणार नाहीत तोपर्यंत आम्ही या व्यवस्थेबरोबर टिकणार नाहीत. अन्यथा आमच्यासारखे कार्यकर्ते इलेक्शन आले की तुमचा फायदा घेऊन जातील, तुम्हाला काहीतरी वेगळं इलेक्शनच्या माध्यमातून सांगतील आणि स्वतःच या ठिकाणी पोट भरायचं काम करते. त्याच्यामुळे बंधू आणि भगिनींना लक्षात घ्या, आम्हाला या ठिकाणी गावात शिबिर लावावं लागतील. 10-10 दिवसाचं शिबिर घ्यावं लागेल. नाशिकला शिबिर झालं. आज जे आपल्या समोर लाडे बोलत आहेत त्यांना मी दीक्षा देण्यासाठी नाशिकला घेऊन गेलो होतो. तेव्हापासून त्यांच्यात परिवर्तन झालं. भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात आणि समाजासाठी चांगलं काम करतात. त्याच्यामुळे जोपर्यंत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे सन 14 ऑक्टोबर 1956 भगवान बुद्धाच्या ओटीत टाकलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं 10 दिवस तरी किमान चिवर घेतलं पाहिजे, 10 दिवस तरी त्याने मुंडन करून घेतलं पाहिजे, तेव्हाच तो खरा बुद्ध असेल आणि त्याला बाबासाहेब जवळून करतील. सोपं उदाहरण आहे. मुस्लिमाकडे बघितलं तर टोपी दाढीनं तो मुस्लिम दिसतो, त्याच्या धर्मग्रंथाने सांगितलं त्याला तुला सुलता करावा लागेल तेव्हा तो मुस्लिम होईल. ब्राह्मणाकडे बघितलं तर जी शेंडी बघून आपल्याला लक्षात येते जाणं बघून हा ब्राह्मण आहे. तसा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय बौद्ध महासभा दिली आणि 10 दिवसाचं शिवर दिलं. पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये जो असेल तो बाबासाहेबाचा अनुयायी असेल आणि तो खरा बौद्ध असेल, ही ओळख आम्हाला करून दिलेली आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या भगवान बुद्धाच्या वाटेला जात असताना या जयंतीचा संदेश आज आपण घेतला पाहिजे आणि इथून पुढे आम्ही परिवर्तनाची सुरुवात केली पाहिजे. येणारी जयंती अशी न होता येणारी जयंती बौद्ध विहारात झाली पाहिजे अशी संकल्पना या ठिकाणी आपण घ्याल अशी अपेक्षा करतो. मला बोलण्याची संधी दिली, 2 मिनिटं दिली पण जास्त वाढली असतील त्याच्याबद्दल क्षमा मागतो. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय.